नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार बंपर वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेतन देताना काही चुका झाल्या होत्या. त्या चुका सुधारण्यासाठी राज्य सरकारने मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती. या समितीने केलेले सविस्तर अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वेतन निश्चितीवर खुल्लर समितीच्या नव्या शिफारसी नेमक्या काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया. काय होती वेतनातील चुका? केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 16 पासून लागू झाल्या होत्या, पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यावर अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन अधिकपेक्षा कमी झाले. यामुळे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. काय काम केले खुल्लर समितीने? 16 मार्च 24 रोजी ही समिती स्थापन झाली. त्यांनी 58 संघटना व विविध सरकारी विभागाशी चर्चा केली. एकूण 441 संवर्गाबाबत कर्मचाऱ्यांच्या गटाबाबत शिफारशी केल्या. या शिफारशीचा अहवाल 31 डिसेंबर 24 रोजी सरकारला सादर केला. अहवाला समितीने वेतन स्तर मंजूरबाबत विवरणपत्र जोडपत्र 1 म्हणून तर जोडपत्र 2 मध्ये वेतन निश्चिती, निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारसी समाविष्ट आहे. जोडपत्र 3 मध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावाचे विवरण सादर केले आहे. मुख्यतः बक्षीस समिती खंड 2 च्या अनुषंगाने काढलेले 13 फरवरी 23च्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते. नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याची शिफारस समितीने केली आहे, जेणेकरून नवीन वेतन पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही. त्याशिवाय निवड श्रेणी वेतन स्तर लागू करण्याच्या 28 मार्च 23च्या शासन निर्णयातील एकाकी पदांची वेतन श्रेणी S27 पेक्षा जास्ती अट शिथिल करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच एका संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्या सुधारित वेतन श्रेणी देण्याची समिती शिफारस केली आहे. वेतन श्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदांची वेतन श्रेणी कमी होत असल्यास त्रुटी दूर करण्याचीही शिफारस समितीने केली आहे. या समितीने शिफारस केलेले वेतन 1 जानेवारी 16 पासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभाबाबतचे शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील. मात्र 1 जानेवारी 16 ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. वेतन वाढ कधीपासून लागू होईल? हे सुधारित वेतन 1 जानेवारी 16 पासून काल्पनिक फक्त हिशोबासाठी लागू असेल. प्रत्यक्ष पैसे देण्याची सुरुवात ज्या महिन्यात सरकार आदेश काढेल त्या महिन्यापासून होईल. मात्र सन 16 ते आदेश लागू होईपर्यंतची थकबाकी मिळणार नाही. थोडक्यात खुल्लर समितीचा अहवाल शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करेल. काही वेतन पूर्वीपेक्षा कमी झाले होते ते दुरुस्त केले जाणार आहे. नवीन वेतन श्रेणी मागास न वाटता न्याय आणि सुसंगत असेल याची खबरदारी घेतली गेली आहे. सदरचा निर्णय हा 13 मे 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. धन्यवाद.